नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. पालखी सोहळ्यासमोर इंद्रायणी नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचं चित्र समोर आलंय. नदीत रसायनयुक्त पाणी सोडण्यात आल्यानं इंद्रायणीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस तयार झाला असून यामुळे वारकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला अवघे 4 दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्यानं भाविकांमध्ये चिंता वाढली आहे. दरवर्षी लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असताना नदीचे वाढते प्रदूषण हा गंभीर प्रश्न बनलाय. स्थानिकांकडून नदीत औद्योगिक किंवा रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप करण्यात येत असून या प्रकाराची तातडीनं चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये. दरम्यान पालखी सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी वारकरी आणि नागरिकांकडून केली जाते. या घटनेमुळे धार्मिक आणि पर्यावरणीय दोन्ही स्तरांवर चिंता व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय.